हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी ॲस्पायरंट या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, या आजच्या व्हिडिओमध्ये आपण बॉम्बे हायकोर्ट म्हणजेच काय तर मुंबई उच्च न्यायालय बॉम्बे हायकोर्ट म्हणजेच मुंबई उच्च न्यायालय याचं जे आपलं नागपूर खंडपीठ आहे, नागपूर खंडपीठ बॉम्बे हायकोर्ट परीक्षा 2024 नागपूर खंडपीठामध्ये क्लर्क, ठीक आहे, क्लर्क या पदासाठीच्या जाहिरातीमध्ये नेमकं काय काय गोष्टी नमूद आहे त्या सर्व गोष्टींची आपण सविस्तरपणे चर्चा करू। त्यामध्ये आपण मोस्टली काय काय बघणार आहोत ते सांगतो तुम्हाला इथे मी। एज लिमिट काय आहे या एक्झामसाठी, क्वालिफिकेशन नेमकं काय काय आहे, ऑनलाईन ॲप्लिकेशन कधी द्यायचं, कसं द्यायचं ते, मोड ऑफ सिलेक्शन, तुमच्या सिलेक्शनची प्रोसेस किती असेल, कोणकोणते पेपर असतील आणि त्याचा सिलेबस काय असेल, एक्झामची लेवल काय असेल, सिलेबस काय असेल तुमचा, सिलेबस काय असेल, पेपर पॅटर्न काय असेल, जॉब प्रोफाईल काय असेल आणि स्टार्टिंग सॅलरी काय असेल, छोट्या गोष्टी, ऑफिस टायमिंग, कामाचं वर्क प्लेस वगैरे अशा 10-12 गोष्टी सगळ्या डिटेलमध्ये बघू। ओके, चला नेहमीप्रमाणे प्रॉपरली ॲनालिसिस करून स्टडी करून आजचा व्हिडिओ मी बनवत आहे। तत्पूर्वी मित्रांनो, ज्यांनी कोणी ही तयारी करत असन, ज्यांनी कोणी या एक्झामचा फॉर्म भरत असन त्यांना मी एक अनुमोदन करतो की माझी जी यूट्यूबवर बुद्धिमत्ता सिरीज मी शिकवून दिलाय तुम्हाला, यूट्यूबवर आहे, एक मिनिट, YOUTUB यूट्यूब, ठीक आहे, यूट्यूबवरच मी माझ्या चॅनलवर मी संपूर्ण बुद्धिमत्ता शिकवून दिलाय आणि या बुद्धिमत्तामध्ये जे जे चॅप्टर मी शिकवले ते सगळे चॅप्टर्स तुम्हाला इथे कामी पडणार आहे। ओके, चला ते तुम्ही निश्चितच मोफतमध्ये फ्रीमध्ये मी यूट्यूबवरून तुम्ही गणित बुद्धिमत्ता शिकू शकता। त्यामध्ये तुम्हाला हे टॉपिक माझे दिसेल। ओके, ज्यांनी कोणी बॉम्बे हायकोर्टची तयारी करत असेल, ज्यांनी कोणी बॉम्बे हायकोर्टचा फॉर्म भरलेला असेल किंवा भरणार असेल त्यांनी निश्चितच ही बॅच तुम्ही जॉईन करा। यूट्यूबवरच आहे, फ्रीमध्येच आहे, ठीक आहे। यामध्ये एवढे एकूण 22 टॉपिक्स आहेत, 23 टॉपिक्स आहे, त्यापैकी एवढे 20। आता तुमचे जवळपास 17 ते 18 टॉपिक तुम्हाला इथे बॉम्बे हायकोर्टला कामी पडणार आहे, ठीक आहे, मुंबई उच्च न्यायालय भरतीला तुम्हाला कामी पडणार आहे। चला, हे एकूण 20 आणि हे 3 असे एकूण 23 टॉपिक्स मी बुद्धिमत्ता सिरीजमध्ये तुम्हाला यूट्यूबवर शिकवून दिले आहे। निश्चितच त्याचा तुम्ही फायदा घ्या आणि ते क्लासेस करा, ते क्लासेस घ्या। ओके, चला त्यानंतर ज्यांना कोणाला माझ्याकडून गणित शिकायचं असेल बॉम्बे हायकोर्टसाठी त्याने निश्चितच माझी आउट ऑफ मॅथ ही बॅच जॉईन करू शकता। या बॅचमध्ये मित्रांनो माझ्या ॲपवर आहे बॅच, ही 40 टॉपिक्स आहे, 40 टॉपिक आणि 138 लेक्चर्स आहेत, ठीक आहे, लेक्चर्स आहे। ही बॅच कोणाकोणासाठी, बॉम्बे हायकोर्टसाठी तर आहेच, सोबतच तलाठी आणि अदरही तलाठीच्या आसपासच्या ज्या एक्झाम आहे, SSC MTS, RRB NTPC, RRB ग्रुप D आणि त्यानंतर आहे आपल्या IBPS आणि TCS ज्या ज्या महाराष्ट्रामध्ये एक्झाम घेते त्या सगळ्या एक्झामसाठी ही बॅच आपली कायमस्वरूपी आहे तुमची, ठीक आहे, सफिशियंट आहे। आता आउट ऑफ मॅथ मी बॅचचं नाव आउट ऑफ मॅथ का ठेवलं, कारण की तलाठी भरती 2019 आणि तलाठी भरती 2023 मला लगातार दोन्ही भरतीमध्ये 50 पैकी 50 मार्क्स आहे गणित आणि बुद्धिमत्तेमध्ये, ठीक आहे, आउट ऑफ मार्क आहेत, त्यामुळे मी आउट ऑफ बॅचचं नाव ठेवलंय, ठीक आहे, बॅचचं नाव आउट ऑफ मॅथ्स आहे, ठीक आहे। आता मला पैकीच्या पैकी मी जर पैकीच्या पैकी घेऊ शकत आहोत तर निश्चितच माझ्याकडून शिकून निश्चितच तुम्हाला पण एवढे मिळेल ही माझी खात्री आहे, ठीक आहे। फक्त मी ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला फॉलो करावं लागेल। चला, आणि माझं पोस्टमन हा रिझल्ट बघा, हे किती 40 पैकी 38 भेटले होते गणितामध्ये आणि MTS मध्ये 40 पैकी 38 भेटले होते गणितामध्ये, ठीक आहे। चला, हे इकडे सेमच स्कोर आहे माझा। ओके, गणितामध्ये एकूण 40 टॉपिक्स तुम्हाला मिळेल, हे 20 आणि हे 20 असे एकूण 40 टॉपिक्स तुम्हाला इथे मिळेल, ठीक आहे। या व्यतिरिक्त माझ्या आतापर्यंत कोणकोणते रिझल्ट्स आले ते तुम्ही चेक करून घ्या, कारण की ज्या व्यक्तीकडून तुम्ही क्लास करणार आहात, मोफत असो की पेड असो, फ्री असो की पेड असो, त्या व्यक्तीने नेमक्या कोणकोणते आतापर्यंत एक्झाम क्रॅक केल्या आहेत त्या तुम्हाला माहीत असायला पाहिजे। ओके, चला, मी पोस्टमन 2020 ही एक्झाम क्रॅक केली आहे, त्यामध्ये 100 पैकी 90 मला मार्क्स मिळाले आहे, ठीक आहे। चला, GK मध्ये 25, रिझनिंगमध्ये 27, मॅथमध्ये 38, MTS मध्ये 100 पैकी 88 मार्क मिळाले, GK मध्ये 23 भेटले 30 पैकी,
रिझनिंगमध्ये 30पैकी 27 भेटले, मॅथमध्ये 40पैकी 38 भेटले. तलाठी भरती 2019 ही क्रॅक केली आहे. मला 174 मार्क होते 200 पैकी. यामध्ये मॅथ रिझनिंग पैकीच्या पैकी भेटले 50पैकी 50, इंग्लिशमध्ये 50पैकी 46, मराठीमध्ये 50पैकी 44, जी केमध्ये 50पैकी 34. ठीक आहे. त्यानंतर या एक्झाममध्ये दिल्या होत्या परंतु एक्झाम क्रॅक नाही झाल्या. कोणती? तलाठी 2023ची 173 मार्क होते. एक्झाम माझी क्रॅक नाही झाली. ओके, रिझल्ट नाही आला. परंतु स्कोर बघून घ्या, माझा 50पैकी 50 आउट ऑफ मार्क आहे. इथे आउट ऑफ आहे, इथे 50पैकी 46 चांगला स्कोर आहे. ठीक आहे. ही 2023ची भरती आहे. 2019च्या भरतीमध्ये मला इंग्लिशमध्ये किती होते तर 46 होते. ठीक आहे, 46 होते 50पैकी. आता किती? कमी आहे. ठीक आहे. चला, इथे स्कोर घटला. त्यानंतर SSC-MT 2019 टायर 2 ही पण दिली आहे. प्री क्रॅक केली मी. RB-NTPC लेवल 5 प्री क्रॅक केली आणि टायर 2 दिली आहे. हे पण सेम आहे. ओके, प्री क्रॅक केली आणि टायर 2 दिली आहे. हां, त्यानंतर या आता नागपूर खंडपीठावर. नागपूर खंडपीठ आपले मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ क्लर्क ही भरती आहे. आता यामध्ये तुम्हाला एज लिमिट किती आहे ते सांगतो. एकदम डिटेलमध्ये ॲनालिसिस करून मी सगळ्या गोष्टी इथे तुमच्या सोबत शेअर करत आहोत. ठीक आहे. चला, एज लिमिट बा ओपनसाठी एज लिमिट आहे 18 ते 38. बरेचसे व्हिडिओज आले आहेत. बऱ्याचशा व्हिडिओमध्ये बऱ्याचशा गोष्टी नमूद आहे, परंतु मी त्या व्हिडिओजमध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी मी माझ्या व्हिडिओमध्ये ॲड केल्या आहेत. सोबतच आणखी डिटेलमध्ये काही बाकीच्या गोष्टी पण टाकलेल्या आहे. फॉर एक्झाम्पल जॉब प्रोफाईल काय आहे, जॉब प्रोफाईल, तुम्हाला वर्क प्लेस, सॅलरी किती आहे, हे बऱ्याचशा व्हिडिओमध्ये नमूद नाही, ते इथे मी नमूद केलं आहे माझ्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे. चला, SC ST OBC SBC त्यांना एज लिमिट आहे 18 ते 43. हायकोर्ट गव्हर्नमेंट एम्प्लॉई. आता हायकोर्ट गव्हर्नमेंट एम्प्लॉई म्हणजे नेमकं काय होतं ते सांगतो बघा. हायकोर्ट असो की मी सध्या पोस्टामध्ये जॉब करतोय, पोस्ट ऑफिस असो, काही प्रत्येक ऑफिसमध्ये काही अशा पोस्ट असतात, छोट्या पोस्ट, त्या कॉन्ट्रॅक्ट बेसनं भरल्या जातात किंवा बाहेर डेली युजेसवाले वगैरे लोक ऑफिसमध्ये भरले जातात छोटे मोठे कामं करायला. ठीक आहे. ते इथे या ठिकाणी गव्हर्नमेंट एम्प्लॉई म्हणून काम करत नाही. ठीक आहे. तर अशा व्यक्तींसाठी हे वय नाही. हे फक्त कोणासाठी? गव्हर्नमेंट एम्प्लॉई, जे सरकारमध्ये आहे, जे हायकोर्टात गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहे, फक्त आणि फक्त त्यांच्यासाठीच. ठीक आहे. 18 पासून तर नॉट अप्लिकेबल. 18 पासून तर तुमच्या रिटायरमेंटपर्यंत. ठीक आहे. चला, याची एज लिमिट एंडिंगपर्यंत काही नाही, फक्त कमीत कमी वर्ष 18 पाहिजे. आता गव्हर्नमेंट तुम्हाला मी सांगितलं आहे, ज्यांना कोणाला नसेल समजलं त्यांना पुन्हा रिपीट करून सांगतो का हायकोर्ट गव्हर्नमेंट एम्प्लॉईज म्हणजे नेमकं काय बघा. आता कोर्ट आहे, कोर्टामध्ये एखादी झाडू मारणारा व्यक्ती असो, कूलरमध्ये पाणी टाकणारा व्यक्ती, टाकणारी व्यक्ती, ठीक, कूलरमध्ये पाणी टाकणारी व्यक्ती, आणि असं कोणतंही डेली युजेसवाला काम करणारी व्यक्ती जो गव्हर्नमेंट एम्प्लॉई नाही, सरकारचा माणूस नाही, परमनंट जॉब नाही, परंतु 200 रुपये पर डे, 300 रुपये पर डे रोज घेऊन काम करतो, तो व्यक्ती म्हणजे याच्यामध्ये मोडत नाही. ठीक आहे. झालं सोप्या भाषेमध्ये. जे फक्त कोर्टामध्ये प्रत्येक ऑफिसमध्ये छोटे मोठे काम करायसाठी गव्हर्नमेंट एम्प्लॉय व्यतिरिक्त काही प्रायव्हेट लोक ठेवले जाते 200-300 रुपये रोजवाले. ठीक आहे. ते या गोष्टीमध्ये येत नाही. झाला हा पॉईंट क्लिअर. जसे आमच्या पोस्टामध्ये पण असे लोक राहते बरेचसे. ठीक आहे. चला, क्वालिफिकेशन काय पाहिजे ते सांगतो. डिग्री पाहिजे, तुमच्याकडे टायपिंग पाहिजे 40 वर्ड पर मिनिट. ठीक आहे, 40 शब्द प्रति मिनिट. SSC-MTS पाहिजे तुमच्या, सॉरी MSc-IT. ठीक आहे. चला, ओके. चला, MSc-IT तुमचं झालेलं पाहिजे. दोन्ही पण पाहिजे, टायपिंग पण पाहिजे आणि MSc-IT पण पाहिजे. माझा विचार केला तर पोस्ट ऑफिसमध्ये तुम्हाला टायपिंग पण नाही पाहिजे आणि MSc-IT पण नाही पाहिजे. सॉरी, MSc-IT नाही, कंपल्सरी नाही, टायपिंग तर नाहीच लागत, फक्त तुम्हाला टायपिंग आली पाहिजे, टायपिंग सर्टिफिकेट नाही पाहिजे. ठीक आहे. चला, आणि MSc-IT तर जॉब लागल्याच्या नंतर काढू शकता. कशामध्ये? पोस्ट ऑफिसमध्ये. पोस्टमन, MTS, मेलगार्ड,
पोस्टल असिस्टंट वगैरे, सॉर्टिंग असिस्टंट, SSCच्या पोस्ट वगैरे. ठीक आहे. चला नेक्स्ट, ऑनलाईन ॲप्लिकेशन 13 मे पासून तर 27 मे पर्यंत तुमची लास्ट डेट आहे. 13 मेला स्टार्टिंग होईल, लास्ट डेट आहे 27 मे. आणि हे तुम्ही बघून घ्या, वेबसाईट आहे, वेबसाईट. ठीक आहे. वेबसाईट ही आहे http bombay-high-court.nic.in. ठीक आहे. चला, फीज आहे 200 रुपये. त्यानंतर पे RS 200 थ्रू SBI कलेक्ट अँड ऑनलाईन पेमेंट गेटवे फॅसिलिटी ओनली. ठीक आहे. तुम्हाला फक्त आणि फक्त ऑनलाईन पेमेंटच हे करायचं आहे, पेमेंट गेटवे थ्रू SBI कलेक्टच्या. ठीक आहे. चला, मोड ऑफ सिलेक्शन, तुमचं सिलेक्शन कशा कशा बेसिसवर आहे ते सांगतो. सर्वात पहिलं तुमचं एक रिटर्न टेस्ट होईल. रिटर्न टेस्ट म्हणजे तुमचा एक सोप्या भाषेमध्ये पेपर होईल, PAPER, पेपर होईल. ठीक आहे. त्यानंतर तुमची टायपिंग टेस्ट होईल. त्यानंतर वाय किंवा तुम्ही इंटरव्ह्यू त्याला म्हणू शकता, हे होऊन जाईल. तुमचा जो पेपर आहे तो 90 प्रश्नांचा असेल, ज्याला की 90 मार्क्स असेल आणि टायमिंग आहे 60 मिनिटं. ओके. टायपिंग टेस्ट आहे 400 शब्दांची असेल, टायमिंग 20 मार्क्स आणि 10 मिनिटामध्ये तुम्हाला एवढे शब्द मारायचे आहे. वायवा टेस्ट किंवा इंटरव्ह्यू तुमचा 40 मार्काचा असेल. ठीक आहे. याविषयी बोलू, पुन्हा डिटेलमध्ये चर्चा करू आपण. ठीक आहे. एक्झामची लेवल, रिटर्न टेस्ट तुमची इझी टू मॉडरेट असेल. टायपिंग टेस्ट थोडी मॉडरेट लेवल राहील, कारण की तुम्हाला इथे 40 शब्द प्रति मिनिट तुम्हाला इथे टाईप करायचे आहे. आणि शब्दांची लेवल एकदम हार्ड नसणार आहे. ठीक आहे. मॉडरेट, इझी टू मॉडरेट लेवल असणार आणि तुम्हाला इथे स्पीड मेंटेन करायची आहे 40च्या आसपास. चला, आणि इंटरव्ह्यू तुमचा इझी टू मॉडरेट राहील. ठीक आहे. पेपर पॅटर्न आणि एक मिनिट, पेपर पॅटर्न आणि सिलेबस. यामध्ये सिलेबस आणि प्रत्येक विषय, मॅथ, रिझनिंग, मराठी, इंग्लिश, GK आणि कम्प्युटर, यामध्ये कोणकोणत्या घटकांवर किती किती प्रश्न विचारले, थोडे ते PPTमध्ये करेक्शन आहेत ते करून घेतो. 20 प्रश्न 20 गुण, 20 प्रश्न 20 गुण, 10 प्रश्न 10 गुण, 20 प्रश्न 20 गुण, 10 प्रश्न 10 गुण, 10 प्रश्न 10 गुण, 20 19 40 50 60 70 80 90. ओके. चला, हे फक्त एक करेक्शन करून घ्या तुम्ही इथे. पहा, रिटर्न टेस्ट मॅथमध्ये 20 प्रश्न 20 गुण, रिझनिंग 20 प्रश्न 20 गुण, मराठी 10 प्रश्न 10 गुण, इंग्लिश 20 प्रश्न 20 गुण, GK 10 प्रश्न 10 गुण, कम्प्युटर नॉलेज 10 प्रश्न 10 गुण. सर्वात जास्त वेटेज तुम्हाला मॅथ रिझनिंगमध्ये आहे, एकूण 40 प्रश्न आणि 40 गुण. ठीक आहे. याच्यावर जास्त फोकस करा, या दोन विषयांवर, मॅथ रिझनिंगवर जास्त फोकस करा. मॅथ तुम्हाला मी माझ्या ॲपवर शिकवून दिलं आहे, जे शिकवून दिलं आहे त्यातले टॉपिक तुम्हाला इथे दिसेल. रिझनिंग यूट्यूबवर फ्रीमध्ये शिकवून दिलं आहे, त्यावरून तुमचं कंप्लीट होऊन जाईल. सगळे चॅप्टर तुम्ही कंप्लीट करा. ओके. 40 प्रश्नाची तुमची इथं तयारी झाली. मी म्हणतो 40 नाही तर 38 घ्या, कारण की मी स्वतः घेतले. 25 पैकी 25 लगातार 2 वेळेस प्रश्न माझे बरोबर आले. 50 पैकी 50 मार्क मी लगातार 2 वेळेस घेतले आहे. 40 पैकी 38 मार्क लगातार 2 वेळेस घेतले. ठीक आहे. टायपिंग टेस्ट आहे, एकूण गुण 20 गुण आणि 20 मिनटं. त्यामध्ये 40 शब्द प्रति मिनिट तुम्हाला पाहिजे. जवळपास 400 शब्द तुम्हाला टाईप करायचे इथे. आणि ॲव्हरेज तुम्हाला 2000 ते 2200 तुम्हाला की डिप्रेशन करायचं आहे. ठीक आहे. की डिप्रेशन किती आहे, तर की डिप्रेशन म्हणजे तुम्ही एक एक लेटर किती वेळ टाईप करता त्या गोष्टी तुम्हाला जवळपास तुम्हाला 2000 ते 2200 तुम्हाला की डिप्रेशन पाहिजे इथे. ठीक आहे. चला नेक्स्ट, इंटरव्ह्यू तुमचा 39 गुण आहे. साधारण 15 मिनटं ते अर्धा तास तुमचा चालेल. अर्धा नाही पण 20 मिनटं तरी चालेल. आणि तुम्हाला नॉर्मल गोष्टी विचारेल, तुमच्या स्वतःबद्दल माहिती. तुम्हाला पहिली गोष्ट अबाउट युअर सेल्फ, FYOU. ठीक आहे. अबाउट युअर सेल्फ आणि थोडंफार कोर्टाचं नॉलेज तुम्हाला आहे का नाही, आणि काही बेसिक नॉलेज वगैरे तुम्हाला इथे विचारल्या जाईल. ठीक आहे. फार काही मोठी गोष्ट नाही इथे. कारण चला आता तुमची जॉब प्रोफाईल पहा. पोस्ट नेम सांगितले तुम्हाला, क्लर्क आहे. वर्कप्लेस नागपूर कोर्ट. नागपूरचं ते मुंबई उच्च न्यायालयाचं नागपूर खंडपीठ आहे. मुंबई उच्च न्यायालयाचं जे नागपूर खंडपीठ आहे, तिथे तुम्हाला इथे काम करायचं आहे. सॅलरी
29,200 ते 59,000 29,200 ते 59,000 ठीक आहे. स्टार्टिंग पेमेंट तुम्हाला हे फक्त तुम्हाला इथे हे जे स्टार्टिंग पेमेंट तुम्हाला 29,200 आहे ना, ॲक्च्युअलमध्ये त्याच्यापेक्षा जास्त मिळते स्टार्टिंग पेमेंट 32,819 ठीक आहे. आता काही व्यक्तींसोबत चर्चा केल्यानंतर मला हा आकडा भेटला. मला स्वतःला मित्रांनो माझ्या याच्यामध्ये 29,200 स्टार्टिंग पेमेंट होतं याच्यानुसार ॲडनुसार ठीक आहे. आणि मला भेटलं स्टार्टिंग पेमेंट 33,700 का 33,800 काहीतरी भेटलं, 600 काहीतरी ठीक आहे. 33,700 काहीतरी भेटलं होतं मला. एवढं मला पोस्टमन या जॉबमध्ये 29,200 का 29,300 असं काहीतरी स्टार्टिंग पेमेंट मिळेल असं मला सांगण्यात आलं होतं. आपल्या ॲडमध्ये वगैरे होतं असेल ते, आणि ॲक्च्युअलमध्ये मला एवढं भेटलं होतं ठीक आहे. त्यामुळे तुम्ही एक गोष्ट नेहमी समजून चला की हे जे आहे ना 29,200 याच्यापेक्षा 2-3 हजार तरी तुम्हाला जास्त भेटेल. ओके. बाकी लोकांसोबत चर्चा केल्यानंतर जे तो व्यक्ती कोणावर 19 की 23मध्ये लागला होता त्याला स्टार्टिंग पेमेंट एवढं होतं ठीक आहे. चला, वर्क अवर तुम्हाला 7 अवर राहील. फुल टाईम जॉब आहे 7 तासाचा. ऑफिस टाईम 10 ते 5 किंवा 9 ते 4 9 ते 5 किंवा 9 ते 4 तुमचा राहू शकतो ऑफिस टाईम. चला ठीक आहे. आणि मधामध्ये सुट्टी बघून घ्या किती तर 2:30 ते 3 किंवा 2 ते 2:30 2:30 ते 3 किंवा 2 ते 2:30 या टायमात तुम्हाला दुपारची सुट्टी राहील. ओके. चला नेक्स्ट आणखी काय आहे का, झाला सगळ्या गोष्टी इथे मेन्शन केलेल्या आहे मी. इथे थांबून जा मित्रांनो. आणि ज्यांना कोणाला माझ्याकडून गणित बुद्धिमत्ता शिकायचं असेल त्यांनी निश्चितपणे शिकू शकता. बुद्धिमत्ता मी यूट्यूबवर शिकवून दिलेलं आहे आणि गणित माझ्या ॲपवरून तुम्ही शिकू शकता. ओके. थँक्यू. व्हिडिओ आवडला असेल तर छोटंसं लाईक करा. आणखी याच टाईपचे आणखी 2 व्हिडिओ आहे. कोणकोणते माझ्या चॅनलवर, सिलेबस, अरे यार डिटेलमध्ये सिलेबस एका टॉपिकनुसार प्रत्येक सब्जेक्टचे आतमध्ये कोणकोणत्या टॉपिकवर प्रश्न विचारते ते मी याच्यामध्ये सिलेबसच्या व्हिडिओमध्ये कव्हर केलं आहे. आणि स्ट्रॅटेजीचा पण व्हिडिओ एक आहे ठीक आहे. स्ट्रॅटेजी स्पेलिंग काय असते आता, स्ट्रॅटेजी ठीक आहे. फुल स्ट्रॅटेजी नावानं एक व्हिडिओ आहे. फुल स्ट्रॅटेजी आणि फुल सिलेबस किंवा डिटेल सिलेबस नावानं पण एक व्हिडिओ आहे. ओके. चला, निश्चित आशा करतो ते पण व्हिडिओ बघा, चॅनलवर माझ्या आहे. ओके. थँक्यू.